तानाजी सावंत यांचा मुलगा बेपत्ता झाला आणि त्यामुळे खळबळ माजलेली आहे। मुलाच्या बेपत्ता होण्याचं गूढ त्यामुळे आता अधिकच वाढलेलं आहे। मुलगा पुण्यामधनं चार्टर्ड विमानानं रवाना झाल्याची माहिती सध्या हाती येते। मुलगा बँकॉकला रवाना झाल्याची ही माहिती आहे। विमान परत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती स्वतः तानाजी सावंत यांच्याकडनं देण्यात आली आहे। मुलासोबत त्याचे 2 मित्र सुद्धा असल्याचं तानाजी सावंत यांनी सांगितलंय। आम्हाला कल्पना न देता मुलगा गेला आणि त्यामुळे काळजी वाटली अशी माहिती तानाजी सावंत यांनी दिली आहे। त्याच्यावर अजून बेपत्ता किंवा किडनॅपिंग असं काहीही नाहीये, कारण त्याचे 2 मित्रच आहेत। असं नवीन किंवा अननोन पर्सन किंवा असं कोणीही त्याच्यामध्ये नाहीये। अजून आम्हालाच नेमकं माहित नाही की ते असं फोन न करता किंवा माझ्या घरात आतापर्यंत अशी पद्धत नाही। अगदी कुठं वाकडला जरी कुठं जाणार असेल तर फोन करून पप्पा मी तिकडे चाललो, पण इथं ज्यावेळेस आला त्याची गाडी वापरली नाही की दुसऱ्याच गाडीतनं तो इथपर्यंत आले ते 3 जण आणि गेले। त्याच्यामुळे मी कॉशियस झालो की बाबा मला इंटिमेट केलं नाही किंवा माझा जो थोरला मुलगा आहे गिरिराज त्याला इंटिमेट केलं नाही। कम्युनिकेशन कंटिन्युअस असतं, दिवसातनं कमीत कमी 15 ते 20 फोन आमच्या एकमेकाला होतात आणि त्याच्यामध्ये फोन आला नाही आणि अचानक हा एअरपोर्टवरती कशाला गेला त्याच्यामुळे मी कॉशियस झालो। म्हणून मी कॅम्पसमध्ये गेलो, कॅम्पसमध्ये सांगितलं की बाबा त्याची स्वतःची गाडी घेतलेली नाही, दुसऱ्याच गाडीने हे 3 जण त्या ठिकाणी गेले। म्हणून मी कॉशियस होऊन इमिजिएट ह्या गोष्टींना साहेबांना फोन केला, सीपी साहेबांना फोन केला, फडणवीस साहेबांना फोन केला। मी त्याच्यावरती इमर्जन्सी फास्ट ट्रॅकवरती मी त्याच्यावरती गेलो आणि आता कळलं की ते प्रायव्हेट चार्टरनं फ्लाय झालेले आहेत। आता कुठं लँड होत आहे ते अजून दे आर ऑल्सो ट्राईंग ॲट देअर लेवल बेस्ट। आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतोय, वी आर वेटिंग द रिझल्ट। तर तानाजी सावंत यांनी आपल्या मुलाविषयी दिलेली ही सगळी माहिती, पोलिसांची त्यांनी भेट घेतलेली आणि त्यानंतर त्यांनी हा सगळा प्रकार माध्यमांसमोर सांगितलेला आहे। आणि याविषयी आपण थेट बोलूया। प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्या सोबत आहेत। बालाजी, वेगवेगळ्या चर्चा खरं तर मागच्या काही तासांपासून सुरू आहे, जेव्हापासून ही बातमी आलेली आहे। मात्र सुरुवातीला जो अपहरणाचा अँगल या सगळ्या प्रकरणाला दिला जात होता त्यावरती आता अर्थातच तानाजी सावंत यांनी स्वतः भाष्य करून स्पष्टता आणलेली आहे। मात्र संशयास्पद काही गोष्टी त्यांनाही आढळल्या आणि त्यामुळे व्यक्त होणारी ही चिंता। बालाजी, नक्कीच गुरु, जर तानाजी सावंत ज्या पद्धतीने सांगतायत की त्यांनी स्वतःची गाडी वापरलेली नाही, स्वतः ड्रायव्हर सुद्धा फक्त सांगतो की मी त्यांना डी लेनला सोडलं, त्यानंतर ते कुठं फ्लाय झाले हे तानाजी सावंत यांनी सुद्धा सांगितलेलं नाही की ते चार्टर्ड विमान आहे का कुठलं पॅसेंजर विमान आहे आणि ते कुठं गेले याची सगळी माहिती जी आहे ते पुणे पोलीस तर घेत आहेत। मात्र तानाजी सावंतांनी ही अर्धवट माहिती सांगून स्वतःच शंका उपस्थित केलेल्या आहेत। त्याचबरोबर रंजन कुमार शर्मा जे पुण्याचे पोलीस आयुक्त आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की 4 वाजता कंट्रोल रूमला आम्हाला माहिती मिळाली, त्यानंतर आता अपहरणाची तक्रार दाखल झालेली आहे आणि हा जो तपास आहे तो गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे। लवकरात लवकर या मुलाला परत आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। अजून सुद्धा तानाजी सावंत जे आहे ते हे पुणे पोलीस आयुक्त कार्यालय आहे या ठिकाणी चर्चा करतायत आणि प्रतीक्षा करतायत की नेमकं काय आउटपुट येते। पुणे पोलिसांकडून सगळ्या टीम ज्या आहेत त्या आता या सगळ्या तपासावर लक्ष ठेवून आहेत आणि लवकरात लवकर तो परत आणण्याचा प्रयत्न सगळेजण करतायत। मात्र अशा पद्धतीने तानाजी सावंतांचा मुलगा कुठलाही कॉन्टॅक्ट न करता 2 मित्रासोबत, जे त्यांच्या जवळचे मित्र आहेत असं म्हटलं, मात्र तानाजी सावंत यांना विचारण्यात आलं की त्यांची काही नावं माहिती आहेत का तुम्हाला, तर त्यांनी सांगितलं की तानाजी सावंतांना सुद्धा त्या मुलांची नावं माहिती नाहीत, मात्र त्यांचे ते मित्र आहेत, त्यामुळे शंका व्यक्त केली जाते आणि आता पुणे पोलीस सुद्धा बरोबर, त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये संशयाला वाव आहे। तेव्हा आता पोलीस तपासाअंती नेमक्या काय गोष्टी समोर येतात बालाजी हे बघावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।